गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोलीची बाजारपेठ गर्दीनं फुलली होती. सोने, चांदी, गृहोपयोगी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वस्तूंची जोरदार खरेदी करत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं दिसून आलं. वारणा कोडोली परिसरात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा झाला. वारणा कोडोली इथल्या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या खरेदीला उधाण आल्याचं दिसून आलं. खास करून सोन्याच्या दुकानात सोने खरेदीसाठी गर्दी दिसून आली. इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातून मोबाईल खरेदीला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फॅन, कूलर यासारख्या होम अप्लायन्सेस खरेदीचाही जोर दिसून आला. कपड्यांच्या दुकानात देखील साड्यांच्या बरोबरीने इतर कपडे खरेदी करण्यावर देखील लोकांनी भर दिल्याचं दिसून आलं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी एकावर एक फ्री, 50% ऑफर, 30% ऑफर यासारख्या सवलतीच्या योजना जाहीर केल्या होत्या. सोन्या चांदीचा दर वाढलेला असला तरी सुद्धा पारंपरिक मुहूर्त साधण्याबरोबरच सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं ज्वेलर्स मालकांनी सांगितलं. कोडोली बाजारपेठेतील अनेक शोरूममधून चारचाकी, दुचाकी वाहनांची सुद्धा खरेदी झाल्याचं दिसून आलं. गुढीपाडव्याच्या खरेदीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची आर्थिक उलाढाल झाली. एका सोनारानं चक्क 2.5 किलो चांदीची भैरवनाथ देवाच्या सासनकाठीची प्रतिकृती गुढी म्हणून उभारली होती. कोडोलीच्या बाजारपेठेत हनुमंताचे सोंग घेऊन भीक मागत एका सोंगाड्यानं दिवसभरात 5,000ची कमाई केल्याचं आवर्जून सांगितलं.